तर म्हणजे सकाळची वेळ आहे बघा. आपले गाव आहे, आपलं नावली गाव, हे मंदिर आणि मंदिराच्या बाजूला आपण भुईमुग केलेला ते आता काढायला आलं आहे, म्हणजे तयार झालं आहे. त्यासाठी आम्ही आलो आहे बघा. गीता आणि पार्थ दोघंजण काढते ते बघा. सकाळपासून काम करत आलेलं, सकाळी लवकर असं भुईमुग उपटून ठेवला बघा. शेंगाचं ढाळ आहे इथं. असं बारीक बारीक ढीक करून ठेवलं ते सगळीकडं. सकाळच्या वेळी एकदम मस्त वातावरण आहे, हवा सुटल्या, सगळं हिरवगार झालं बघा सगळीकडं. आता मे महिना आहे पण पालवी फुटल्या सगळीकडं, त्यामुळे सगळ्या झाडं हिरवीगार झाली. ते पार जमते का? जमते का? पार जमते का? अरे हा ना. बघू पार काय यार एवढं कमी आहे. झाड छोटे आहे का? हां मग असं ढाळा काढायचा लगेच झाडायचा, म्हणजे मातीचं निघून जाते. नाव आहे की कार आपल्याला काढायचं. त्याला काय बोलायचं? ढाळा ढाळा, शेंगाचा ढाळा. अरे बघा मंडळी, आपण शेंगा उपटे आलो. आपले शेंगा बऱ्यापैकी तयार झाले तेव्हा अशा प्रकारे झाले, त्यामुळे आपण काढा घेतला. हां हो, शेंग तयार झाले. खायला मस्त आहे, टेस्टी. खाऊ दे खाऊ. म्हणजे तर मंडळी सकाळची वेळ आहे, आम्ही लवकर आलो कारण की दुपारचं ऊन लागतं. तर उन्हाच्या आतमध्ये म्हणलं भुईमुग सगळं काढून घेऊया आणि एका ठिकाणी झाडाखाली मग ते मम्मी गीता वगैरे काढत बसते शेंगा. तर आम्ही लवकर आलो आहे. पार आपल्या आवरा आहे लवकर. पुढं काय आवरा लगेच झाड आहे, शेंगा निघाला. हे पार ते बघ बाबा आले बघ. आमचा अण्णा आलाय, चुलतेत अनिल अण्णा. त्याला आम्ही अण्णाच म्हणतो. अण्णा ये जरा भुईमुग उपटला. मी पण ब्लॉग मध्ये ना. हा तू पण. एक नंबर. चप्पल वाज बाहेर काढली तर बरं होईल थोडंसं. येतोय का? हा मग येणार की. हा आवरा आवरा वायच राहिले. मस्त वाटतं ना सकाळ सकाळी काम करायला. मजा. अशीच मजा थोडा वेळ कर, म्हणजे भुईमुग उपटून होईल. हा पार तू नुसतं उभं राहते, कामं करत नाहीस. हा बरोबर. उपट्याला मग एकदम हलका आहे, एकदम मस्त आहे. मग हा एकदम मऊ आहे, भिजवल्यामुळे ते मऊ झाले. हा बघा आपण टायमिंगला वेळ काढलाय. टायमिंग जास्त वेळ झाला ना आपला, भुईमुग जास्त लेट झाला तर असं शेंगा फुटते, म्हणजे शेंगा फुटून असं त्याला कोंब येते. त्यामुळे टायमिंगवरती म्हणजे असं वेळेवरती भुईमुग उपटायचं. आपल्याला बऱ्यापैकी आले नाही कुठं काय प्रॉब्लेम. कुठं फक्त असं शेंगा फुटले ते. त्यामुळे टायमिंगला काढला. अजून लेट केलं ना, अजून 8-10 दिवस आपण तर बऱ्यापैकी शेंगा अशा बाहेर फुटणार, म्हणजे बादच आहे, काही विषयच नाही. माधव काय आलं? माधव काय आलं? काय आलं सांग, काय आलं सांग. काय केलं? थांब त्याला मारतो मी, थांब.
आणि सुरुवात एका जांभळी झाडाला जांभळा येते आता सुरुवात झाला तशी यायला. आहे ते का रे माधव? आहे ते जांभळं दाखव बघू. हा अरे कसं आहे खान बघ चांगलं आहे का? यम्मी यम्मी आहे ना. बी टाकतो का? बी खात नाही का? खायचे नसते. जा कवळा पकड. हां तेव्हा काय दोघं जण पार्थ आणि आधी शेंगा आणते ते कवळं भरून. आणि इकडं मम्मी इकडे गीता इकडे मम्मी दोघे जणी शेंगा खोडते ते मस्त झाडं सावलीत. नंतर आणू ना परत परत नको तुला. अशा शेंगा खोडायच्या नन कुठे नाही घ्यायचं बारी बारी ना. झालं का रे? हां त्याला पण दे कवळा. अशी लाईन असं गोल ढीक केलाय आणि याच्या फळात कसं ह्याच्या फळात बसायचं आणि शेंगा तोडायच्या. हा टब भरायचा असा आणि समोर नेऊन ते वाळवण घातलं म्हणजे वाळ घातलं शेंगा ते करून टाकायचं वाळवत ठेवायच्या. वाळवण आहे हे दोन. हे कालचं आहे आणि हे आजचं आहे. हे जरा बोललं आहे का दोघं जण घेऊन आले. पा तिकडे इकडेच हां ह्याचं टाकायचं. हे कसं बोललं आहे ना आजचे आहेत. जरा लांब लांब करा म्हणजे जरा चांगलं वाळत तिला. बघा जरा तसं पसरायची ना म्हणजे माती पण निघून जाते चांगलं वाळत तिला. ह्याला काय बोलायचं पार्थ? हे घातलेलं काय बोलायचं? वाळवण. तोडायचं चाललंय जर झाड आहे त्याचं. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद.